नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अगदी झटपट तयार होणारा खमंग आणि मसालेदार मसाला बटाटा फ्राय। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मसाला बटाटा फ्राय भाजी बनवण्यासाठी मी 4 बटाटे सालं काढून पातळ असे चिरून घेतलेले आहेत। थोडासा मी कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण पाकळ्या 7 ते 8 घेतलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घेतलेला आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला, त्यामध्ये 4 छोटे चमचे तेल टाकले। तेल गरम झालं की जराशी राई टाकायची आहे आणि राई व्यवस्थित अशी तडतडली की त्यामध्ये लसूण पाकळ्या, कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण व्यवस्थित असं तेलामध्ये भाजलं आहे बघा। आणि यामध्ये आता आपण बटाटा जे चिरून घेतलेला आहे पातळ तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा करायचा नाही आहे, वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे, तुम्हाला जेवढं चवीपुरतं लागेल तेवढं मिठाचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीडियम टू स्लो गॅसवरती झाकण ठेवून हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून चमच्याने परतून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊ बटाटा। हे बघा 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत भाजीला। झाकण काढून आता हे चमच्याने परतून घ्यायचे आहे ढवळून। आणि यामध्ये मी पाव छोटा चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। आलं लसूण पेस्ट टाकून पुन्हा अशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि पुन्हा झाकण ठेवून ही भाजी 3 ते 4 मिनिटं अजून शिजवून घ्यायची आहे। हा बघा बटाटा असा शिजत आलेला आहे। अजून 3 ते 4 मिनिटं ठेवल्यावरती पूर्णपणे बटाटा शिजला जाईल। पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊ। भाजीमध्ये टाकण्यासाठी मसाले बघूया। त्यासाठी मी लाल तिखट 1 चमचा, घरगुती मसाला 1 चमचा, धने जिरे पूड अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा घेतलेला आहे। आता हे मसाले या भाजीमध्ये टाकून घेऊयात। 3 ते 4 मिनिटं भाजीला झालेली आहेत, शिजली पण आहे आपला बटाटा। हा बटाटा इतका चविष्ट लागतो की तुम्ही मुलांना पण टिफिनला दिलात तर मुलं आरामशीर खाऊ शकतात चपातीसोबत। मसाले टाकून व्यवस्थित असे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं भाजी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे। मसाले व्यवस्थित असे भाजीला लागले जातील। हे बघा 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊ आणि व्यवस्थित अशी चमच्याने परतून घेऊ आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। हा मसाला बटाटा फ्राय तुम्ही पोळी, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही खाऊ शकता, अप्रतिम लागतो। फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही मसाला बटाटा फ्राय भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा। अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी माझ्या कविता स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।